मित्रांनो, तुम्हाला तर कल्पना असेलच, इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या युद्ध सदृश्य वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात समजा युद्धच सुरू आहे. त्यात परवा इराणनं इस्रायली नौदलाच्या जहाजाचं अपहरण केलं. दुर्दैवानं त्या अपहृत जहाजात 17 भारतीय होते. आता ही माहिती इराणींना समजताच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तात्काळ भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोनवरून माहिती दिली आणि भारताला निश्चिंत राहण्याची खात्री दिली की तुम्ही काही काळजी करू नका, आपले 17 नागरिक सुरक्षित राहतील आणि त्याशिवाय भारत त्या 17 भारतीयांना भेटण्यासाठी आपलं एक शिष्टमंडळ देखील पाठवू शकतो. आम्ही भेटीची व्यवस्था करू, असं इराणच्या ऑफिशियल्सनी म्हटलंय. भारतीय अधिकारी ज्या जहाजावर जाऊन त्या जहाजात अडकलेल्या भारतीय नागरिकांना भेटणार आहेत, हा भारताच्या कूटनीतीचा मोठा विजय आहे. जगाला भारताच्या वाढत्या सामर्थ्याची जाणीव होते. म्हणून योग्य आणि सशक्त सरकार निवडा, जेणेकरून तुम्ही पृथ्वीवर कुठेही असाल, अगदी युद्ध क्षेत्राच्या मध्यभागी असाल तरी तुम्ही तिथे सुरक्षित असाल, कारण तुम्ही भारतीय आहात. जय हिंद.